DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे। प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नाशिक शहरातील सिडको येथील प्रभाग 26 शिवशक्ती चौक येथील संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात भव्य चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते। या चौक सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या सभेत शिवसेना आणि धनुष्यबाण हेच या परिसरात कायम राहणार असून शिवसेना चाच्यांच्या धनुष्यबाणाचा विजय होईल असा ठाम विश्वास उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला। या सभेस उमेदवार नयना जाधव, हर्षदा गायकर, भागवत आरोटे, निवृत्ती अण्णा इंगोले यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंचावर शिवसेना पदाधिकारी सरला चव्हाण, माजी नगरसेवक मधुकर शेठ जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून शिंदे गटाची भूमिका, विकास कामांचा आढावा आणि आगामी निवडणुकीसाठी दिशा स्पष्ट केली। उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि माझा समोर जमलेला बंधू आणि भगिनींनो, खरं तर हा भाग खूप चांगला डेव्हलप व्हायला पाहिजे होता। आम्ही 225 कामांचं आपल्यापर्यंत पत्र पाठवलं आणि काय काय कामं केलेली दिली। त्यामध्ये 3 पाण्याच्या टाक्या असतील, आपला ITI पूल, समांतर पूल असेल। आपल्याला सर्वात मोठी पाण्याची समस्या होती। आम्ही माऊली लॉन्स पासून तर आपल्या शिवशक्तीच्या नाल्यापर्यंत मोठी पाईपलाईन टाकली जेव्हा 17 निवडून आल्यानंतर, आणि तुम्ही बघितलं असेल ते पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। परंतु आम्ही बघितलं जेव्हा उद्घाटन आणि याच्यावरून कुठेही असंतोष नको आणि या प्रभागाच्या विकासाला कुठे खेळ बसायला नको, म्हणून आमच्या 2 भगिनी होत्या, एक भाजपची आणि एक आमच्या शिवसेनेच्या भगिनी होत्या। त्यांनी शिवशक्तीच्या ज्या भाजपच्या भगिनी होत्या त्यांनी सांगितलं आम्ही शिवशक्तीत राहतोय, हा भाग पूर्वेचा आम्हाला हवा आहे आणि मध्य जो कुटुंबनगर वगैरे तो भाग आमच्या हर्षदताई सांभाळतील आणि मध्यभागी जो भाग होता तो सन्माननीय आमचे मधुकर शेठ सांभाळतील आणि बाकीचा पश्चिमेचा भाग मी सांभाळील, असं आमच्यात ठरलं आणि त्याप्रमाणे कामं झाली। परंतु आज मी जाहीर आपली दिलगिरी व्यक्त करतो की तसं करायला आम्ही नको होतो, कारण हा भाग असा राहिला नसता। कारण आज इथं पेवर ब्लॉकची जरूरत आहे, एवढा चांगला ओपन पेस आहे, ते झालेलं दिसत नाही आहे। इथं पाण्याच्या पाईपलाईन मी माहिती घेतली तर त्या पाटलांनी पाईपलाईन टाकल्या, त्याच्यानंतर पाईपलाईन झालेल्या नाही आहे आणि खरंच आपलं काम आताही आमच्या पाईपलाईन मंजूर आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळात मी आपली जाहीर दिलगिरी व्यक्त करून आपल्याला सांगतो की नक्कीच येणाऱ्या काळात इथं आपल्याला जे ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम असेल, पाण्याच्या पाईपलाईन असतील, तरी आपण यांना टाकून देऊया। कोणाच्या भरोश्यावर सोडण्यापेक्षा माझ्या मते आपणच बघितलं पाहिजे आणि खरंच हा इथं बघितल्यानंतर म्हणजे सुंदर असा ओपन पेस आहे जी आपण गार्डन डेव्हलप केली, तसं मोठं चांगलं गार्डन जॉगिंग। एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे ते नगर विकास खातं आहे आणि आम्हाला माहिती आहे, आम्ही जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी निधी दिलाय आणि आताही आपण बघता जी कामं आमची चालू आहे, कॉन्क्रीटच्या रोडची कामं चालू आहे, पाईपलाईनची, ती सर्व कामांचा निधी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो इथं की ते वॉल कंपाऊंड चांगल्या सुस्थितीत करून, जिथं चांगलं नसेल तिथं चांगलं करून, जिथं लोकांना जाण्या येण्यासाठी सुविधा करून, इथं सुसज्ज असं गार्डन आपण तयार करून, इथं नक्कीच पेवर ब्लॉक बसून इथे ज्या पाईपलाईन्स वगैरे राहिलेल्या आहेत, ज्या ज्या सुविधा या नागरिकांना हव्या असतील त्या आपल्याला नक्की मिळतील असा आपल्याला शब्द देतो। आम्ही काम करताना कुठेही कोणताही भेदभाव केला नाही। 225 कामं केली, जवळजवळ 250 कोटीची कामं या प्रभागात केली। आता लिंक रोडचं काम चालू झालेलं आहे, तो 250 कोटीचा चालू आहे। तो मी बघितला असेल ITI पुलापासून तर आमचा प्रभाग जिथं संपतो पौर्णिमा स्वीट पर्यंत तोही रोड सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निधीतून झालेला आहे आणि तोही कॉन्क्रीटचा झाला। आमचा पुढील मानस आहे की या प्रभागातील सर्वच रोड कॉन्क्रीटची झाली पाहिजे आणि सर्व गोरगरिबांना आपण कॉलेज रोड, गंगापूर सारखी सुविधा मिळाली पाहिजे। नक्कीच येत्या काळात आपण तो करण्याचा प्रयत्न करूया आणि आम्ही जो वचननामा 17 मध्ये दिला होता तो जसा पूर्ण केला त्याचप्रमाणे आत्ता जो वचननामा आम्ही देऊ तोही 100% पूर्ण करू। हे साईबाबाच्या समोर उभे राहून सांगतोय मी, कारण मी साईबाबांच्या गावचा आहे आणि नक्कीच म्हणून मी तुम्हाला सांगतो आम्ही दिलेला शब्द पाळू।
दिलेला 100% पूर्ण करतो. आपण बघितलं असेल 17% शिवसेनेची सत्ता येणार आहे, अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. येणाऱ्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड मताने सर्व उमेदवारांना विजयी करावं अशी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे बाबूभाऊ असतील, हर्षदाताई असतील, मधुकर शेठ जाधव असतील, हे तिन्ही माजी नगर चौकांच्या कार्यकाळात आपल्याकडे रस्त्यांची कामं झाली आणि काही कामं राहिले असतील. त्या दिवशी ताई आपण जेव्हा पत्रक वाटत होतो त्या दिवशी सर्वांना एक आनंदाचं वातावरण होतं, कारण तुमचे रस्त्यांचे कामं आज पण चालू आहे. ही पाईपलाईन मी बघितलं ना, त्या मावशीने पण सांगितलं की ताई आमच्या हॉटेलला खेटून खोदा आणि आमची पाईपलाईन जवळ आली पाहिजे. हे सर्व कामं सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालू आहे. खरं तर मुख्यमंत्री कसा असावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून आतापर्यंत अनेक माजी मुख्यमंत्री झालेले आहेत, परंतु हक्काचे काहीतरी पैसे आपल्या शिंदे साहेब आहे. साहेबांनी हा विचार करण्यामागची दूरदृष्टी बघा. तुम्ही बघा की 15 तारखेला आता आपल्याला महानगरपालिकेचं इलेक्शन येऊ घातलंय आणि 15 तारखेला मतदान प्रक्रिया आहे. आणि हे सगळं करत असताना बऱ्याच जणींना अजून महिलांना असतील, माझे पुरुष लोक असतील, सगळ्यांना अडचणी आहे किंवा शंका आहे की नक्की मतदान किती करायचे आणि कसे करायचे. तर सगळ्यात पहिलं आपण मतदान प्रक्रिया समजून घेऊ. तुमच्या पुढे मी एक कार्ड आता दिलंय, त्या सगळ्या कार्डच्या पुढे आपले शिवसेना पक्षाच्या वतीने जे अधिकृत उमेदवार आहे त्या सगळ्यांचे तिथे माहिती दिलेली आहे. आपल्या अ गटातनं निवृत्त अण्णा इंगोले, ब गटातनं मी हर्षदा गायकर, क गटातनं नैनाताई जाधव आणि ड गटातनं भागवत भाऊ आरोटे असे 4 उमेदवार आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने असणार आहे. आणि तुम्हा सगळ्यांना 4 मतदान करायचे आहे. 2017ला देखील आपण सगळ्यांनी 4 मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली होती, परंतु त्यावेळेस प्रत्येकाला मतदान करण्यासाठी एक मशीन होतं, म्हणजे टोटल 4 मशीन तुमच्या समोर होते आणि तुम्हाला ते मशीन 4 वेळा प्रेस करायचं होतं, म्हणजे तुमचं 4 वेळा मतदान झाल्यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होणार होती. परंतु यावेळेस 2 मशीन असणार आहे आणि तुम्हाला त्या 2 मशीनवर 4 मतदान करायचंय. तुम्हाला मी पाठीमागे दिलंय, एका मशीनवर 2 जणांना तुम्हाला मतदान करायचंय, म्हणजे 2 मशीनवर तुम्हाला 4 जणांना मतदान करायचंय. आणि ही सगळी प्रक्रिया नसेल लक्षात येत तर फक्त धनुष्यबाण दिसेल त्या समोरचं बटन दाबायचं. सगळ्यात महत्वाचं, तिथे धनुष्यबाण दिसेल त्या समोरचं बटन दाबायचे. जोपर्यंत 4 मतदान तुमचे पूर्ण होणार नाही तोपर्यंत ते मशीन वाजणार नाही आणि मशीन वाजल्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपलं मतदान अगदी व्यवस्थित आणि चांगल्या व्यक्तींना देण्यासाठी तुम्ही सगळे सुज्ञ आहात. त्यामुळे निश्चितपणे मला खात्री आहे की 15 तारखेला तुम्ही आम्हा सगळ्या उमेदवारांना पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्याल. आणि आता प्रभाग 26 मधून मी उमेदवारी करत आहे. आपल्या शिवसेना पक्षातर्फे आम्ही 4 उमेदवार निवृत्ती अण्णा इंगोले, हर्षदाताई गायकर, भागवत भाऊ आरोटे आणि मी नैना निलेश जाधव. आज खरं सांगायचं म्हटलं तर ही नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आणि या रणधुमाळीमध्ये मला एकच सांगावंसं वाटतं की आपले एकनाथजी शिंदे साहेब, आपले लाडके उपमुख्यमंत्री, ज्या वेळेला ते मुख्यमंत्री पदावर आले आणि आपल्या महाराष्ट्राचा चेहरा मोहराच बदलला. त्यांनी विकास कामांची सांगड घातली, तसेच योजनांची सांगड घातली आणि आपलं राज्य प्रगतीपथावर नेलं. मला वाटतं इथे अनेकांना प्रत्येक कोणत्या योजनेमध्ये बसतं ती योजना प्रत्येकासाठी त्यांनी त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाला त्याबद्दल संबोधित केलं. आणि त्यांनी जवळजवळ आपल्या लाडकी बहीण योजना या निमित्तातून फेमस झालेले आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, ते सुद्धा आपले नकळत कधी लाडके भाऊ झाले हे सुद्धा आपल्याला समजले. आणि म्हणूनच मला असं वाटतं की त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपलं शिवसेनेचं पॅनल, आमचे भागवत भाऊ आरोटे असतील, हर्षदाताई गायकर असतील, निवृत्ती अण्णा इंगोले असतील आणि मी नैना निलेश जाधव, आमच्या ह्या शिवसेनेच्या पूर्ण पॅनलला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून तुम्ही सर्वांनी भरघोस मतांनी विजयी करावं. विशेष म्हणजे हेडगेवार मळा परिसरातील
साईबाबा मंदिराजवळही चौक सभा संपन्न झाली, जिथे मतदार बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला जाहीर पाठिंबा दर्शविला. एकूणच नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची ताकद दाखविणारी ही चौक सभा ठरली असून येत्या काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.